विजय शिवतारे सध्या बरोबर। बापू, तुमची भेट झाली मुख्यमंत्र्यांची, काय नेमकी चर्चा काय चर्चा? सासवडला जे आमचं परवा तिघांचं ठरलं होतं त्या दृष्टीने सासवडला सीएम डीसीएम दोन्ही डीसीएम अशा पद्धतीचं जी सभा होणार आहे त्या सभेच्या संदर्भामधली तारीख आणि हे ठरवण्यासाठी, त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाबी, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं काय काय करायला असं 2-3 मतदारसंघाच्या बाबतीतली जी माझी माहिती होती ती त्यांना शेअर करून पार्टीसाठी इथं याच्या संदर्भातली चर्चा झाली। तर महायुतीची जी सभा होणार आहे सासवडला, त्या सभेला साधारण काय गर्दी असणार आहे? तुम्ही कशा प्रकारे काम करता त्या ठिकाणी? 40 ते 50 हजार लोक असतील। सर, कधी होणार आहे सभा? नाही, आता 2 दिवसात डिटेल तारीख मिळेल। कशा प्रकारे तयारी सुरू आहे? काय तयारी काय, आम्ही 1 दिवसात तयारी करतो, तो नाही, तारखा मिळाल्या पाहिजेत सगळ्यांच्या। तुम्ही अजितदादांची पण भेट घेतली, हेच सभा जे मी लोकांना प्रेसमधून सांगितलं की कुठच्या पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महत्वाच्या ज्या डिमांड्स होत्या तर त्या सगळ्या जनहिताच्या त्याच्या संदर्भातली चर्चा वगैरे ती तिथे। एकीकडे अजितदादा तुमचं मनोमिलन झालं असलं तरी दुसरीकडे मात्र अनेक जागा आहेत सर, अजून त्यांचा अजून पालघर आहे, नाशिक आहे, त्याचप्रमाणे हिंगोली जागेचा उमेदवार बदलण्याची देखील चर्चा होते। मी त्याच्यावर भाष्य करणार। धन्यवाद। तर विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली, अजित पवार यांचीही भेट घेतली। बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या प्रचाराच्या सभा आणि त्यांचं नियोजन या संदर्भात चर्चा झाल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं। विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून बंडाचा झेंडा फडकवला होता, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी समजूत काढल्यानंतर विजय शिवतारे यांनी आपलं बंड म्यान केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।